यानंतर बघूयात संपाचे पडसाद सुरू आहेत त्या संदर्भातल्या बातम्या। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचा पुरवठा सुरळीत, ट्रक वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम नवी मुंबईमध्ये नाही। कांदा, बटाटा, फळ आणि धान्य मार्केटमध्ये वाहतूक सुरळीत। ट्रक टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईतील दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली। भाजी मार्केटमधील अनेक भाजी विक्रेत्यांची दुकानं बंद। कोल्हापुरातील काही माल वाहतूक करणाऱ्या चालकांचा संप सुरूच। बेमुदत संपावर काही संघटनांनी काढलेला तोडगा चालकांना अमान्य। 100हून अधिक ट्रक रेल्वे यार्ड परिसरामध्ये थांबून। जळगावातील अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला। टँकर चालकांच्या आंदोलनाचा वाहनधारकांना फटका। पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानं पेट्रोल पंप बंद। ट्रकवाल्यांच्या संपामुळे शाळांना फटका बसण्याची चिन्ह। इंधन पुरवठा न झाल्यास उद्यापासून स्कूल बस बंद राहणार। शासनाकडे तोडगा काढण्याची महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांचा चक्काजाम। वाहतूक काही काळ ठप्प। पेट्रोल पंपांवरील लांबच लांब रांगा। अनेक ठिकाणी पेट्रोल संपल्याचीही माहिती। नागपुरातील अनेक परिसरामध्ये इंधनाचा तुटवडा। जिल्हाधिकाऱ्यांकडून इंधन तुटवड्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न। सुरळीत पेट्रोल पुरवण्यासाठी घेतली पेट्रोल पंप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक। शिवडी परिसरामध्ये टँकर चालकांचा संप। शेकडोंच्या संख्येने टँकर चालक एकत्र। पोलिसांकडून सर्व चालकांना शांत राहण्याचं आवाहन। ट्रक चालकांच्या संपामुळे पुण्याच्या मार्केट यार्डमधील गाड्यांची आवक झाली कमी। पुणे मार्केट यार्डमध्ये आज केवळ 900 गाड्यांची आवक। भाज्यांचे दर वाढले।